या व्हिडिओमध्ये 30+ महिलांसाठी स्टायलिंग टिप्स ही बघणार आहोत आपण। हॅलो, नमस्कार। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माहेरहून मी काय शॉपिंग केलं आहे। काय होतं ना, मी ठाण्यात मला माहिती आहे की कुठे मला पसंत पडतात कपडे, सो त्या मार्केटमध्येच मी फिरते। मग वर्षभर मी कपडे घेणारच नाही, कारण मला तिथे आवडतच नाही। म्हणजे कुठे गेलो शॉपिंगला वगैरे तर सहज एखादा ड्रेस नजरेस पडला आणि आवडला तर ठीक आहे, नाही तर मग पसंत पडत नाहीत। मी आवर्जून ठाण्यालाच शॉपिंग करते। आता हे सगळ्यांना माहिती पडलेलं आहे, मुलांचं शॉपिंग असू दे किंवा माझं शॉपिंग असू दे, ते ठाण्यालाच होतं। तुम्हाला मला लिंक नाही देता येणार, पण हां, तुम्हाला स्टायलिंग टिप्स नक्की कळतील। तर तुम्ही बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसा आहे ते। या व्हिडिओमध्ये 30+ महिलांसाठी स्टायलिंग टिप्स ही बघणार आहोत आपण। मग चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आपण दीप्तीच्या ड्रेसपासून सुरुवात करूया। हा बघा पहिला ड्रेस, जो फक्त 350 रुपयाचा आहे। ऑरेंज कलर खूप छान वाटतो आणि सिंपल आणि सोबर मिरर वर्क आहे त्यावर। याच्या प्राईसच्या मानाने खूप सुंदर आहे हा। स्टायलिंग विथ कम्फर्टेबल असं म्हणू शकतो याला। याचे फिक्स रेट असतात। नॉड्स शोसाठी आहेत। पॅन्ट ही प्लाझो टाईप आहे, जी अगदीच कम्फर्टेबल वाटते। तुम्हाला आठवत असेल तर मी व्लॉगमध्ये एक पिंक कलरचा ड्रेस घातलेला, तो याच्यासोबतच घेतलेला आहे। हे बघा, इथे मी फोटो लावलेला आहे, फक्त 350 रुपयाचा। सेम डिझाईन विथ शॉर्ट स्लीव। हा बघा सेकंड ड्रेस, अनारकली पॅटर्नमध्ये कुर्ती आणि पॅन्ट आहे। बेबी पिंक कलर इतका छान वाटतो ना हा, आणि अतिशय सॉफ्ट मटेरियल आहे। छान एम्ब्रॉयडरी आहे यावर, एकदम क्लासी लुक येतो याने। स्लीव्जला पण छान डिझाईन केले आहे। हे सगळे कपडे मी आधी वॉश करून घेतले आहे। कपडे आकसत तर नाही ना हे पाहण्यासाठी। कपडे अजिबात आकसले नाहीत, पूर्वी होते तसेच आहेत। आणि याची किंमत 700 रुपये आहे। हे टॉप आणि स्कर्ट आहे। फ्लेअर्ड टॉप आहे हा, कॉटन मिक्स आहे, अगदी ब्रिदेबल आहे। आणि असेही कपडे थोडे लूजच असावेत, मग आपण कम्फर्टेबल असतो। अगदी बॉडी हगिंग कपडे असले ना की मग करमत नाही। हा टॉप असाही यूज करू शकतो किंवा स्कर्टमध्ये टक इनही करू शकतो। आणि हा स्कर्ट, याची किंमत फक्त 150 रुपये आहे। हा बघता क्षणी मला खूप आवडला होता। हा बघा, टक इन केलं किती छान दिसतोय। मार्केटमध्ये कपडे घेण्याचा हा फायदा आहे की आपण कपडा हातात घेऊन बघू शकतो, आणि 150च्या मानाने तर खूपच सुंदर आहे। मार्केटमध्ये मोठ्या दुकानात कपडे छान असतात, पण रेट खूप हाय असतात असे वाटते। वर्षभराची छान खरेदी म्हणजे कपडे मी ठाण्यातून घेते, पण रेग्युलर घालण्यासाठी कपडे आम्ही झुडिओमधून घेतो। मॉल आणि स्ट्रीट शॉपिंग यांच्यामधला पर्याय म्हणजे झुडिओ आहे किंवा झुडिओचे शॉप आहेत। यामध्ये सीझननुसार छान क्वालिटीचे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये कपडे मिळतात। तुम्हाला वाटत असेल मी झुडिओची ॲडव्हर्टिझम करत आहे, तर तसं नाही, अजून मला ॲड्स मिळत नाही। जेव्हा मिळतील तेव्हा सांगेन। तर हा पण एक स्कर्ट टॉप आहे। ठाणेमध्ये मार्केटला एक छोटे दुकान शॉर्ट कुर्तीचे मला मिळाले, जिथे कोणतीही कुर्ती घ्या फक्त 250 रुपयाला। मी तर 5 ते 6 शॉर्ट कुर्ती घेतल्या। तर ही शॉर्ट कुर्ती म्हणजे टॉप 250 रुपयाचा आहे आणि स्कर्ट 150चा आहे। मुलींचे कपडे खूप छान मिळतात, म्हणजे खूप व्हरायटीमध्ये मिळतात, जसं की फ्रॉक, स्कर्ट, टॉप, पंजाबी ड्रेसेस, कॉर्ड सेट। आता छान नवीन डंगरीजचे पण प्रकार निघालेत, त्यामुळे छान छान कपडे घालायचे, आपली हाऊस त्यांच्यामध्ये करून घ्यायची। हा एक जीन्सचा स्कर्ट मला दिसला म्हणून घेतला। याची किंमत 400 रुपये आहे, पण इतका सुंदर आहे ना हा। आता या स्कर्टवर कोणतेही कॉम्बिनेशन करू शकतो, जसे की व्हाईट अँड ब्ल्यू, पिंक अँड ब्ल्यू, किंवा कोणताही लाईट कलरचा टॉप मॅचिंग होऊन जाईल याला। तर अशा प्रकारे दीप्तीची शॉपिंगचे कपडे सगळे दाखवून झालेले आहेत। आता आपण बघूया माझी शॉपिंग। चला तर, हे बघा, याला तुम्ही लॉंग फ्रॉक म्हणू शकता, मॅक्सी ड्रेस म्हणू शकता, पण मला हल्ली असे कपडे खूप आवडतात। असेच लॉंग वन पीस ट्रेंडिंगमध्येही आहेत आणि कम्फर्टेबलही। याचे स्लीव्ज बघा किती पफी आणि किती छान आहेत। अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। असे ड्रेसेस खूप ट्रान्सपरंट असतात, आणि माझी आई शिलाई काम करते, तर तिने एक आयडिया सुचवली। असंही आपण आतून एक शिलाई मारतोच, तर का नाही अजून एखादे अस्तर लावावे, असा विचार करता करता आम्ही ठरवले आतून अस्तर म्हणून एक व्हाईट परकरच लावायचा, म्हणजे टेन्शनच नाही। आम्ही तसंच केले। याचे कापड म्हणाल तर आपली जॉर्जेट साडी असते ना, तसं आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि टिकाऊ पण आहे, आणि एकदम छान वाटतो। बघा ना, लॉंग म्हणजे अगदी पायापर्यंत आहे, त्यामुळे मस्त वाटतो। आणि हा माझा सेकंड ड्रेस, टॉप अँड स्कर्ट।
हा टॉप तर सिंगल पीस होता त्या दादाकडे, तर मी लगेच घेऊन टाकला. तो शॉर्ट स्लीवचा आहे, मला खूप आवडला. याची किंमत फक्त 250 रुपये आहे. आणि हा सुंदर स्कर्ट, याच्या तर प्रेमातच आहे मी. या स्कर्टची किंमत कोणीच गेस करू शकणार नाही. हा फक्त 250चा आहे. हो, फक्त 250चा. बरं, याचं कापडही सॉफ्ट आहे पण मजबूत आहे. माझ्या आईला मार्केटमधून घरी येईपर्यंत हाच प्रश्न पडला होता की हा स्कर्ट एवढा स्वस्त कसा. शेवटी याचे गुपित उलगडले. तेही हा स्कर्ट एकाच कापडाच्या पण वेगवेगळ्या तुकड्यांनी बनवलेला आहे. ॲक्च्युली जो कोणी शिंपी असेल ना, त्याला मानले पाहिजे. खूप सारे पीसेस जोडून त्यांनी हा सुंदर स्कर्ट तयार केला आहे, जो अप्रतिम आहे. हे बघा, टक इन केल्यावरही हा टॉप छान दिसतो. फक्त यातून माझं पोट दिसत नाही ना, याची काळजी मी घेते. हा बघा, सेम स्कर्ट विथ अनदर टॉप. टॉपची किंमत 250च आहे. कॉटन मिक्स आहे, एकदम ब्रिदेबल आहे, पण एकदम क्लासी लुक देतो हा. तुम्ही पण कुर्ती आणि लेगिन्स घालून जर बोर झाला असाल तर असे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. बघा किती छान वाटतात. आणि कधी कधी तर आपण दुसरे काही पॅटर्न ट्रायच करून बघत नाहीत, मग कसं कळणार की आपल्याला काय सूट होतं ते. त्यामुळे असे वेगवेगळे पॅटर्न ट्राय करत चला. हा एक पंजाबी ड्रेस घेतला आहे. काही फंक्शन वगैरे असेल तर हा अशा प्रकारचे ड्रेसेस वापरता येतात. खूप सुंदर कापड आणि डिझाईन, खूप एलिगंट लुक येतो याने. तुम्हालाही हा ड्रेस आवडला असेल तर थांबा, याची ओढणी कोणालाही प्रेमात पाडेल अशी आहे. ही बघा, जवळून दाखवते. यावर चौकोनी गोल्डन 3D डिझाईन आहे, जे खूपच भारी वाटतात. आता आम्ही ड्रेसेस दाखवलेत तर शर्विल मागे कसा राहणार. हा बघा, त्याचा कॉर्ड सेट फक्त 200ला घेतला होता. किती छान. म्हणजे जास्तीत जास्त 6 महिने जरी चालला ना तरी पैसा वसूल कपडे आहेत हे. तर जसं की मी आधी सांगितलेलं, तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर या की जर मॅक्सी ड्रेसेस आहेत आणि ते सिवलेस आहेत आणि ते जर तुम्हाला बाहेर जर कम्फर्टेबल नाही वाटत आहे, जसं मला होतं, मी बाहेर सिवलेस जास्त घालून जात नाही, तर त्याच्यावर हे असे क्रॉप टॉप असतात ते आपण घालू शकतो, म्हणजे ड्रेसेसवर. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक जॅकेटचं कलेक्शन असावं, म्हणजे बाहेर जाताना ते आपल्याला कम्फर्टेबल करतं. म्हणजे कितीही वेस्टर्न ड्रेस घातला तर एक जॅकेट त्याच्यावर चढवलं ना की एकदम छान वाटतं आणि आपणही कम्फर्टेबल होतो. बाकी आपल्याला आवडणारे ड्रेसेस आपण घालत राहायचे. आता या स्टेजला मला मॅक्सी ड्रेसेस आवडतात, स्कर्ट टॉप आवडतात आणि लूज, जेणेकरून माझं बॉडी शेपही नाही दिसणार आणि मी कम्फर्टेबलही राहील त्याच्यामध्ये आणि ते दिसायलाही छान दिसतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. बाय.